हाय हॅलो नमस्ते. सगळे कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? बरेच राहा, सगळे व्यवस्थितच राहा. मी दीपाली, माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर सिकतं ना, सकाळ सकाळी ना मी अंडा ऑमलेट बनवत होते. अचानक आम्हाला हे घर सोडावं लागले. ज्या घरात आम्ही राहतो, ज्या घरात आम्ही येऊन 1.5 वर्ष काहीतरी झाले होते, तर या घर आज आम्हाला अचानकच सोडावं लागलं. अचानकच शिफ्टिंग करायला लागले. तर पहिल्यांदा इथं म्हटलं पोटाला पोट भरून नाश्ता करावं, मगच दुसरं कामाला लागावं. मुलं पण भुकेवले होते, मला पण नाश्ता करायचा होता, पण मी काय अंडा पाव वगैरे काही खाल्लं नाही. मुलांनी खाल्ले, मग मी चहा ब्रेड वगैरे खाऊन घेतला. नंतर पहिल्यांदा हे बनवून दिलं सगळ्यांनी. हे बनवलं ना पोट म्हणजे एकदा मुलांची पोट भरलं ना किरकिर करणार नाही, माझ्या कामामध्ये अडथळा येणार नाही. त्यासाठी इकडं चहा ठेवला होता, इथे अंडा ऑमलेट बनवायला घेतलं होतं. म्हणलं त्यांना नाश्ता वगैरे दिला. माझ्या कामाची सुरुवात मात्र व्यवस्थित होईल म्हटलं, मग काम माझं बरोबर होईल. इथं पहिल्यांदा अंडा ऑमलेट बनवून घेतला, नंतर ब्रेड. मला ह्याच्यातली चिरी ना भरपूर अशी आवडतात. सगळं ब्रेड गरम करून घेतलं, मग त्यांना नाश्ता वगैरे दिला. लगेच माझ्या कामाला मी लागले. सगळेजण नाश्ता वगैरे झाल्यानंतर पहिला तर कपाटमधले सगळी कपडे काढून घेतलो, कारण की हेच आमच्या घरात मोठं वस्तू आहे, बाकी दुसरी कुठली नाही आहे. एक टी व्ही आहे, ते का शिस्तीत नेलं तरी चालते म्हणलं. हे कपड्याची अवस्था तर बघू शकताय तुम्ही, कारण की मुलं एक कपडे घ्यायला गेले की सगळी कपडे कोंबून ठेवतात. त्याच्यासाठी पहिल्यांदा सगळी कपडे ठेवले खाली, मग सगळं कपाट मोकळा केला. इथं सगळं कपडे पोत्यामध्ये भरून घेतलं. का तर एक पोत्यात भरून त्या दुसऱ्या रूममध्ये नेऊन ठेवावं लागतं. त्यासाठी पहिल्यांदा तर सगळं भरलं. आणि 2 दिवस झाले एवढं ऊन पडाले ना आमच्या इकडं, काय सांगायला नको. गरमीनं असं जीव चालल्यासारखं वाटायला लागले. तरी पण या गरमीमध्ये चालत आम्ही दुसऱ्या म्हणजे सगळं आम्ही काकतनं घेऊन गेले. काय जवळच दुसरं रूम आहे, त्या रूममध्ये घेऊन गेलो. इथं पण टेबल वगैरे मोकळं केलं. आता हे टेबल पण घेऊन जायचं होतं. ते बाहेर नेताना तर मला झेपतच नव्हतं, मला हसू येत होतं त्यासाठी. नंतर हो वगैरे आले, त्यांनी पण थोडंफार मदत केली मला बाहेरचं वरचं सगळं सामान वगैरे काढायला. त्यांना म्हटलं तुम्ही थोडं काढा, मला कसं तर होत आहे म्हणून त्यांना सांगितलं. मग तिने पण आले, सगळं बाहेरचं मोकळं करून घालवल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर सगळी भांडी व्यवस्थित काढून घेतलं. तर हे रूम आम्ही कशासाठी सोडतो ते नक्की तुम्हाला सांगते आता. तर आम्हाला हे भाड्याचं रूम आहे, याला भाडं आहे 1,000 रुपये. आणि इथं ना भरपूर अशी पाण्याचा प्रॉब्लेम आहे. मला पाणी नाही आहे, सरकार नळाला पाणी आहे, पण इथले लोक काय करतात, ते पाणीसुद्धा आम्हाला देत नाही. आणि एक बाई तर आहे इथं, ती तर अजिबात देत नाही, सगळ्यांवर दादागिरी वगैरे करत्या. त्यासाठी आम्हाला हे असली लोकांपाशी राहायचंच नाही. माझ्या मुलांचं परवरिश पण होत नाही. त्यासाठी म्हणलं हे रूमच आम्ही सोडावं. दुसऱ्या रूममध्ये गेले ना, ज्या रूममध्ये गेलो ते तर रूममध्ये पाणी वगैरे सगळं आहे, पाणी आहे, लाईट आहे, सगळं आहे. ह्या रूममध्ये फक्त लाईट होती, पाणी नव्हती. पाण्याचं 1.5 वर्षापासून मी त्रास सहन केले. सरकारी नळापासूनच भरत होते, पण त्या बाईनं काय जरा काय झालं की लगेच ते पाणी बंद करून टाकायचे. असं एवढं भयानक आमच्यासोबत सगळं घडलं. म्हणलं दुसऱ्याच रूममध्ये आणून सगळी कपडे वगैरे टाकून घडी करून हांतरून वगैरे व्यवस्थित ठेवलं. दुपारनंतर मट्टा वगैरे पण आणलं होतं, ते पण पिऊन घेतलं. नंतर सगळे भांडे आणून व्यवस्थित लावून घेतलं. 2 दिवसात मला घर मोकळं करायचं होतं, कारण की आज काय एवढं अर्धं झालं आहे, अर्धं अजून शिफ्टिंग व्हायचं आहे माझं. अजून एकटीनंच किती म्हणून करायचं ना, सगळं आणायचं बी मीच, लावायचं बी मी, सगळं असं माझं हालत झाली होती. आणि त्यात उन्हानं घाम सुटून मला ना हातापायात ताकद नसल्यासारखं झालं होतं. त्यासाठी एका बाईमुळं आम्ही खरं म्हणजे तर घर सोडलेलं आहे. त्या बाईनं आमच्यावर इतकं दादागिरी करत होती ना, आम्हाला दुसऱ्यांच्या नळाला सुद्धा पाणी लावायला गेलं ना, तिने सुद्धा आम्हाला पाणी दिले नाही. ह्या आम्ही कोणासोबत किती पण चांगले राहिले ना, पुढचा माणूस आपल्यासोबत कधीच चांगलं राहत नाही. आत्ता मला तर एवढं कळालं आहे. त्यासाठी बघा अचानकच मी शिफ्टिंग वगैरे केलं. आमच्या पण म्हटले आम्हाला भांडत बसायला जोर आलेलं नाही, चला पण हे रूमच सोडूया. इथं पण तेवढंच भाडं द्यायचं आणि तिथं पण तेवढंच भाडं द्यायचं आहे. या कपाट इथं फक्त त्या रूममध्ये ना कपाट नाही, आम्हाला दुसरं कपाट पण विकत आणायला लावलं. इथं कसं होतं ना, कपाट वगैरे होतं, पण तिथं तसं नाही आहे, तिथं कपाट वगैरे नाही आहे. त्यासाठी फक्त अजून अर्धनिम्म सामान राहिले. आता ते अर्धनिम्म सामान कधी न्यायचं, उद्या न्यायचं की आज न्यायचं बघू. तर आज तर काही जमलंच नव्हतं मला, मग आम्ही उद्याच नेणार. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पण थोडंफार तुम्हाला शिफ्टिंगचंच दिसणार आहे. आणि हां, माझी व्हिडिओ ना आज सकाळचंच येईल, बहुतेक उद्या येईल हे व्हिडिओ.
आणि परवा दिवशी दुसरा व्हिडिओ येईल तुमच्यासोबत. आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. मला आता खरंच सांगते तुमची सपोर्टची लई गरज आहे. माझी परिस्थिती एवढी चांगली नाही आहे, तुम्ही जेवढी बघताय तेवढी काही चांगली नाही आहे. आता जर तुम्ही सपोर्ट वगैरे दिला तर खरंच माझी परिस्थिती थोडंफार काहीच होईना चांगली होईल. माझं असं म्हणजे लईच माझी 3 मुलांची परिस्थिती, शिक्षण काय, खरंच मी सगळं टाळून मी व्हिडिओ बनवण्यासाठी घेतले. इथं सगळं पसारा मी व्यवस्थित ठेवत होते कारण की उद्या मला पटापटा नेता येते. एक पिशवीमध्ये भरून ठेवले, आता उद्या तिथं नेऊन पटपट लावून घेता येते म्हणून सगळं भरून घेत होते. इथं ना सासूने हो डॉक्युमेंट्सचे कागद बघत होते. मग नंतर मी सगळं झाडून पुसून सगळं घ्यायचं म्हणून ठरवलं. सगळं माळवर एवढं कचरा निघाला घरामधून, मुलांची पुस्तके, परत बॉटल, हे ते सगळं थोडंफार राहिलेलं इथंच ठेवलं. मग आपल्याला झोपणार पण आम्ही इकडंच आहे. ह्या आज पण 2 दिवस आहे आमच्याकडं म्हणून आज हे 2 दिवसासाठी ठेवून दिलं होतं. पोरांची काही वस्तू काढून घेतले, बाकीचे सगळे फेकून दिलं. मग सगळे झाडू वगैरे मारून घेतला. तर संध्याकाळी हात पाय धुतला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. प्लीज चॅनलला सपोर्ट करा. बाय.